अपघाताची कारणं काय, कशामुळे हा विमान अपघात झालेला असावा, विमान अपघाताची नेमकी कारणं काय आहेत, झी 24 तासवर एव्हिएशन एक्सपर्ट आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। माझ्या सहकारी अनुपमा देखील आपल्या सोबत आहे। या सगळ्याची माहिती आपण घेणारच आहोत। मात्र कशामुळे हा अपघात झालेला असावा, विमान अपघात कसा झाला, कशामुळे झाला, तर विमान अपघाताची नेमकी कारणं काय, या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत। एक्सपर्टचं विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्यासोबत बातचीत करणार आहेत माझ्या सहकारी। अगदी हा अपघात म्हणजे संपूर्ण देशाला हळहळवणारा खरं तर अपघात ठरलाय। एवढी मोठी दुर्घटना, विमान दुर्घटना ही भारतात घडली आणि त्यानंतर अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या संदर्भातलं आता विश्लेषण होईल। या विमान अपघाताची नेमकी कारणं काय आहेत, का हा विमान अपघात झाला असावा, त्या संदर्भातल्या काय नेमक्या शक्यता आहे, सध्या या संदर्भात बरीच चर्चा घडते आहे आणि याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आम्ही मान्यवरांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे। आणि या क्षेत्रातले एव्हिएशन सेक्टरमधले गेल्या 44 वर्षांपासून अनुभव असलेले नितीन जाधव सर सध्या माझ्याबरोबर आता स्टुडिओमधून जोडले जातात। आपण नितीन जाधव सरांची थोडक्यात ओळखही करून घेऊया। 44 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्याचबरोबर इंडियन एव्हिएशन मधले काउन्सिलचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यामुळे निश्चितच खूप मोठा अनुभव त्यांच्या मागे असल्यामुळे या अशा प्रकारच्या विमान अपघाताची नेमकी कारणं काय असू शकतात, काय शक्यता आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, आपलं स्वागत झी 24 तासच्या या विशेष बुलेटिनमध्ये। खरं तर विमानाची दुर्घटना झालेली आहे, खूप मोठा हा विमान अपघात आहे। मात्र हा विमान अपघात होण्यामागे काय नेमक्या शक्यता आहेत, बरीच चर्चा यावर सुरू आहेत। तर आपल्यामध्ये आपण 44 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये आहेत, आपण एक एक शक्यतेचा विचार करूया। सगळ्यात पहिली महत्त्वाची शक्यता तुम्हाला काय वाटते? सर्वात मोठी शक्यता आहे की दोन्ही इंजिन एका वेळेला बंद होणं हे ॲक्सेप्टेड नाही आहे। ह्यामध्ये कारणं होऊ शकतात की दोन्ही इंजिनला फ्युअल मिळालेलं नाही आहे, इलेक्ट्रिसिटीचं काही इंजिनिअरिंगचा काय प्रॉब्लेम आहे का, दुसरं एलिव्हेटर्सचे जाम झालेले आहेत का। त्याच्यानंतर सर्वात मोठा मुद्दा की अहमदाबादची उष्णता ही 45 डिग्रीवर गेलेली आहे आणि त्या डिग्रीनंतर त्यांचा ओव्हरलोड, कार्गो हा ओव्हरलोड होता, पॅसेंजर्स फुल होते। तर जेव्हा कॉम्बिनेशन असं जेव्हा होतं, जेव्हा टेक ऑफला हा प्रॉब्लेम येतो, तुम्ही पाहिला तर नोटीस केलं, हे मी काय शक्यता बघतो की होऊ शकतं हे प्रकार की जेव्हा टेक ऑफ घेतो तर नोज डाऊन गेलेलं नाहीये, म्हणजे ते ज्या प्रकारे वर गेलं त्याच प्रकारे खाली आलं, म्हणजे तो लोड त्यांचा पाठीमागे पण जाऊ शकतो। डॉकिंग आतलं सिस्टम त्यांनी बरोबर केले का, कंटेनर्स पाठी आलेत का, ओव्हरलोडचा शक्यता, सर्वात मोठी शक्यता ओव्हरलोड ही होऊ शकते। आपण सर एक एक शक्यतेचा विचार करूया आणि ही जी एक एक शक्यता आहे त्या विषयावर मला आपल्याकडून सविस्तर माहिती पाहिजे। यामध्ये सगळ्यात पहिली जी शक्यता तुम्ही मांडलीत ती म्हणजे विमानाला 2 इंजिन आहेत आणि या 2 इंजिनला जो इंधनाचा पुरवठा झाला पाहिजे होता, जे फ्युअल सप्लाय झालं पाहिजे होतं, ते फ्युअल सप्लाय झालं नसावं अशी एक शक्यता तुम्ही मांडताय। तेव्हा हे जी टेक्निक आहे, हे काय नेमकं इंजिनिअरिंग आहे, हे 2 इंजिनला फ्युअल जर पोहोचलं नाही तर एका इंजिनवर 2 पैकी एका इंजिनला जरी फ्युअल पोहोचलं असतं तरी हा अपघात झाला नसता का, काय वाटतं तुम्हाला? बरोबर म्हणालात आपण, दोन्ही इंजिनच्या एका वेळेस असतात, एकाच वेळी बंद होत नाहीत। एक इंजिन बंद झालं तर ऑटो दुसरं इंजिन चालू राहतं आणि ते आपण टेक ऑफ घेऊ शकतो। आणि सर्वात मोठी शक्यता आहे की पायलटनी मेडे हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्याला कल्पना आलेली की आपला आता टेक ऑफला प्रॉब्लेम होतो, लोड सोर्सल होतं, इंजिन रिव्हर्स करून पण जात नाहीये, तेव्हा त्यांनी वाचवायचा प्रयत्न केलेला आहे। तुमचे व्हिडिओचा मी कमीत कमी 1-2 तास स्टडी करतोय की त्याचा लास्ट टेल त्या एका इमारतीला लागलेला आहे आणि त्यांनी प्रयत्न केला की पुढे जाऊन मी कुठच्याही परिस्थितीत वाचू शकतो, पण दुर्दैवाने ते शक्य झालं नाही। तर अशा वेळेस ज्या तऱ्हेने त्याची पोझिशन आहे ती एकच म्हणू शकते की दोन्ही इंजिन एका वेळेला बंद होत नाही, हे मोठा हा प्रकरण आहे। आणि त्याच्यानंतर ओव्हरलोड, उष्णता, ह्याचं कॉम्बिनेशन असं म्हणतात। उष्णता असतं, फ्युअल त्याचं सर्वात मोठं की त्याचं फुल लोडेड फुल होतं, कारण त्याला 9 तास पुढे जायचं होतं आणि 2 तासाचं एक्स्ट्रा फ्युअल असं तेवढं त्याचं भरलेलं होतं। तर ते सगळं लोड, फ्युअल लोड, कार्गो लोड आणि उष्णता, ह्याचा पण कॉम्बिनेशन कधी कधी ही दुसरी शक्यता अगदी, म्हणजे फ्युअल 2 इंजिन पर्यंत पोहोचलं नसावं आणि त्यामुळे अशा प्रकारचा अपघात झाला असावा। सर तुम्ही जशा शक्यता सांगताय तसं आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्या आपण प्रेक्षकांना सुद्धा दाखवतोय। त्यामुळे विमान दुर्घटना ही कशामुळे झाली असेल तर याची शक्यता क्रमांक 1 ते म्हणजे इंधन पुरवठा या इंजिनपर्यंत पोहोचलं नसावं। जी, तर ही शक्यता आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय।
सर आपण इथे थांबूया. आपण आता दुसऱ्या शक्यतेकडे जाणार आहोत. तर नितीन जाधव सर गेल्या 44 वर्षांपासून या एव्हिएशन सेक्टरमध्ये आहेत आणि 3 महत्त्वाच्या शक्यता सरांनी वर्तवलेल्या आहेत. यामधली पहिली शक्यता आपण पाहिली. आता आपण जाऊया शक्यता क्रमांक 2 कडे. तर शक्यता क्रमांक 2 सर तुम्ही मगाशी म्हटलात त्याप्रमाणे उष्णता आणि ओव्हरलोड. तर हे नेमकं तांत्रिक कारण काय असावं? कारण ह्या 2 यामध्ये घटक आहेत. एकतर उष्णता. तर उष्णता म्हणजे वातावरणातली उष्णता का? आणि ओव्हरलोड म्हणजे हे नेमकं काय आहे? जेव्हा फ्लाईट एक छोट्याला जर्नीला निघतात 2 तासाच्या 3 तासाच्या असं तर कमी इंधन भरल्या तर त्याप्रमाणे. आता हे फ्लाईट एक तर 787 ड्रीमलायनर आणि हे 9 तासाच्या जर्नीवर जाणार तर एक्स्ट्रा त्याचे 9 तास ही फ्लाईट जर्नी आणि एक्स्ट्रा 2 तासाचे म्हणजे तुम्ही जेव्हा गोरांना उतरायला मिळत नाही शक्यता असते काय वेळ ते एक्स्ट्रा फ्युअल ते असतं. तर एक्स्ट्रा फ्युअल घेणारे हे फुल लोडेड फ्युअल लोड आणि तर भरलेला खालचा कार्गो हा एक लोड आणि पॅसेंजर फुल. तर हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे पण चुकण्याची कुठे ना कुठेतरी शक्यता आहे. तर लोड मास्टरच्या वेळेला त्यांनी त्याच्याबरोबर आणि अशा कित्येक असतात की लोड वेगळा असतो आणि त्यांना लोडशीट वेगळ्या द्यात त्याप्रमाणे कॅप्टन सॉफ्टवेअर सगळे सेट करत असतात की जेव्हा तो टेकअप घेत असतात तेव्हा सगळा तो लोड पाठी येतो. टेकअप करताना पुढचं वजन येतं आणि तो लोड करून लोड घेऊ शकत नाही. मग त्याला आणखी ते घेताना सर्वात इम्पॉर्टंट असतो की त्याला शॉर्ट रनवे म्हणजे अहमदाबादचा रनवे तो तेवढा आहे का? त्याला जास्ती रनवे मिळाला तर ही शक्यता पण मावळतात. पण आपल्या भारतामध्ये फार कमी ठिकाणी एवढे मोठे रनवे आहेत की जिथून तो वेळ घेऊन मग तो उडू शकतो. तर त्यावेळेस त्याला ते रनवे मिळाला असता तर हे आज प्रकरण घडलं नसतं. तर ह्यापुढे एव्हिएशन मध्ये ह्याच्यानंतर बदलाव करायला की जेवढी लेंथ रनवेची जास्त असेल तेवढी पॅसेंजर सेफ्टी असते. ह्याला उदाहरण तुम्हाला देऊ शकतो मी छोटंच पुढे जाऊन. मँगलोर दुर्घटना जी झाली ही टेकऑफची दुर्घटना होती. मँगलोरची लँडिंगची दुर्घटना होती की जिथे त्याला टच करायचं होतं तिथे करता न करता त्यांनी पुढे टच केलं आणि त्यामुळे ते टेबल लँडवरून खाली पडलं फ्लाईट. म्हणजे ती लँडिंगची आणि ही टेकऑफची ह्या दोन्हीला रनवेची लेंथ ही फार इम्पॉर्टंट आहे अशी माझी पूर्णच्या पूर्ण मी शक्यता आहे. अच्छा सर यातला एक महत्त्वाचा घटक उष्णता. उष्णतेमुळे काय होतं की इंजिनचा जो थ्रोटल असतो वगैरे त्या इंजिनला कधी कधी वॉटर एक केमिकलचं नाव आहे त्या इंजिनवर पण मांडतात की इंजिन थंड हो त्यांनी वगैरे. त्या इंजिनच्या मुळे पण कधी उष्णतेमुळे पण हा प्रॉब्लेम येतो निर्माण होतो. पण तो क्वचित आहे. पण चान्सेस म्हणून मी तुम्हाला सांगतो की उष्णता लोड आणि फ्युअल ह्या त्यांचं कॉम्बिनेशन पण होतं तिथे कधी कधी की त्यामुळे त्याला थ्रोटलला स्पीडला प्रॉब्लेम येतो. त्याला टेक ऑफला तो फक्त रनवे मोठा असेल तर हा प्रॉब्लेम येत नाही. पण शॉर्ट रनवे मध्ये त्याला त्यावेळेस ते थ्रोटल घेऊन करताना इथे शक्यता ती सर्वात मोठी शक्यता हीच आहे की रनवे ह्याला पूर्ण मिळाला असतं तर हे आज झालं पण नसतं. अगदी खरं तर भारतामध्ये आता अनेक नवीन एअरपोर्ट तयार होतात वेगवेगळ्या शहरांमध्ये होतात त्यामुळे निश्चितच या संदर्भातली काळजी घेणं मला वाटतं जास्त गरजेचं ठरणार आहे. अगदी सर आपण पुढच्या शक्यतेकडे जाऊया आणि ही शक्यता क्रमांक 3 सुद्धा आपण पाहूया. तर ही शक्यता क्रमांक 3 आजच्या विमान दुर्घटनेमधली ती म्हणजे विमानाच्या शेपट्याकडचं एलिव्हेटर्स जाम होणं. म्हणजे टेक्निकली हे सोप्या भाषेमध्ये सर तुम्ही कसं सांगाल? सोप्या म्हणजे आपण जेव्हा एक विमान असतं त्याला 2 विंग असतात आणि एक शेपूट असतं. शेपूटच्या बाजूला 2 छोटी असतात विंग सारखं असतं त्याला इलेव्हेटर्स म्हणतात. ते टेक ऑफ लँडिंगच्या वेळेला कामाला येतात. आणि जी शेपूट असते त्याच्या बाजूला जे असं पाठीमागे हलतं त्याला रडार म्हणतात. ते लेफ्ट टर्न राईट टर्नला वगैरे ते वापरतात. हे अप डाऊनला पुढे जातात. तर कधी कधी हे पण जाम झाल्यानंतर त्याला जी पोझिशन मिळत नाही तरी पण ते शक्यता होऊ शकते. कारण इथे ते हीटच्या वेळेला त्याच्यावर काय परिणाम झालाय का त्याचं पहिलं बघितलं काय. आणि ती सर्वात इम्पॉर्टंट की दोन्ही ह्याच्या वेळेला मी तुमचा फ्युअल हा सर्वात मोठा पॉईंट आहे. नंतर ह्या शक्यता तुम्ही ज्या लिहिलं या बरोबर आहेत अगदी बरोबर आहेत. ह्या 3 शक्यतेच्या पुढे जाऊन मला वाटत नाही थवेच्या थवे बर्ड हीट दोन्ही इंजिन बनवायला थवा लागतो पक्ष्यांचा थवा लागतो. हा कुठेच एवढ्या 500 मीटरवर खालीच नाही. ते बर्ड वरून जात असतात कमी ते 1000 फुटाच्या वरून ते जात असतात. त्यामुळे इथे थवा असं प्रकरण 1-2 बर्ड हिट झालं तर काही होत नाही. आणि ते इंजिन तुम्ही तो इमर्जन्सी गो राऊंड करून परत लँडिंग करतो. पण ह्याला वेळ मिळाला नाही. तुम्ही नोटीस करी असाल की थोडा जर 500 फुटावरच असताना त्यांनी मेडे बोललाय. म्हणजे इथे त्याला लेंथ ऑफ मिळाली असती तर हे प्रकरण झालं नसतं. हे पुढे येईलच समोर ब्लॅक बॉक्स नंतर. निश्चितच सर ह्या शक्यता आपण 3 वर्तवलेल्या आहेत. मात्र या सगळ्यामध्ये मला आणखी एक महत्त्वाचा मोठा प्रश्न आपल्याला असा विचारावा वाटतो की तांत्रिक कारणं असू शकतात. हे घडलं जाऊ शकतं का हे घडवलं सुद्धा जाऊ शकतं?
तुम्हाला सांगतो की भारतातले सगळे विमानतळ आहे, मी नॅशनल टीव्हीवर बोलतोय, आजूबाजूला जे वस्ती आहेत, कशा काय आहेत, काय एवढा जवळून विमान टेक ऑफ लँडिंग होत आहे बघतात, काही कळू शकतं. ह्या ठिकाणी संशय घातपाताचं मी बोलून काहीतरी वेगळं वळण मला द्यायचं नाही आहे. शक्यता प्रत्येक गोष्टीचं त्यांनी पडताळून पाहिलं पाहिजे गव्हर्नमेंटनी, कारण का आता आमच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की सिंधूर का संपलेला नाही आहे. तर इथे त्यांनी चेक करावं की आता ह्याच्यामध्ये घातपात आहे का नाही, ते त्यांनी चेक करावं. इथे घातपात असू शकतो तर एकाच गोष्टीचं की फ्युअलमध्ये काय मिक्स झाले का बघा. ते करून ग्राउंड लेवलला आता ह्याच्यानंतर एकच व्यक्ती सांगू शकते, म्हणजे एअरक्राफ्ट मेकॅनिकल इंजिनियर ज्यांनी साईन केल्यानंतर ते फ्लाईट उडालेलं आहे. फ्युअल चेक केलं का तुम्ही तिथे जाताना, का फ्युअल चेक आहे का, लोड त्याचा तुम्ही तो लोड जो त्याचा पेपरवर लोड जो आलेला तो सेम लोड होता का, त्याच्या अतिरेक वगैरे कोणी अजून लोड टाकलाय का आणि तो नजरेमध्ये नाही आलेला आहे. हे सगळे 3-4 कारणाशिवाय पुढचं कारणच नाहीये त्याला. निश्चितच सर, असेच आपण संपर्कात राहूया. तर पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भातली, राज ठाकरे यांनी अपघातग्रस्त बोईंग विमानाबाबत काही सवाल उपस्थित केलेले आहेत. राज ठाकरे यांनी हे काही सवाल महत्त्वाचे उपस्थित केलेत. राज ठाकरेंनी बोईंग विमान जे दुर्घटनाग्रस्त आज झालं त्या संदर्भात सवाल विचारलेत. बोईंग ड्रीमलायनर विमानाबद्दल अनेक तक्रारी होत असतात त्या म्हणतात. 2020-23च्या दरम्यान अनेकदा उड्डाणं थांबवलेली होती. तक्रारी असताना सुद्धा विमानं का खरेदी केली असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेला आहे. बोईंग विमानांसंदर्भात राज ठाकरेंनी एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. बोईंग ड्रीमलायनर या विमानाबद्दल अनेक तक्रारी होत्या. 2020 ते 23 दरम्यान अनेकदा उड्डाणं थांबवलेली होती आणि तक्रारी असताना सुद्धा ही विमानं का खरेदी केली, राज ठाकरे यांनी हा थेट सवाल उपस्थित केलेला आहे. आणि या संदर्भात आपण बोलूया. नितीन जाधव सर माझ्याबरोबर आहेत आणि या क्षेत्रातले ते एक्सपर्ट आहेत. आपण त्यांना विचारूया. सर, बोईंग विमान ड्रीमलायनर हे जे खास विमान आहे त्याबद्दल अनेकदा तक्रारी आल्या त्या आणि 2023 पर्यंत ज्या तक्रारी झालेल्या आहेत त्यामध्ये उड्डाणं सुद्धा थांबवलीत. स्वतः राज ठाकरेंनी आता हा प्रश्न उपस्थित केला, तक्रारी असून विमानं का खरेदी केली. ॲक्च्युली ही गोष्ट 2005, 6, 7च्या वेळची आहे. तेव्हा प्रफुल्ल पटेल हे मिनिस्टर होते, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि काँग्रेस गव्हर्नमेंट होतं. त्यांच्या काळात हा निर्णय घेतलेला आहे. आणि एअर इंडियाला एवढ्या मोठ्या विमानांची गरज होती का. विमानं घेताना 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात, की एक तुमच्या डोमेस्टिक तुमची सर्व्हिस आणि इंटरनॅशनल सर्व्हिस. इंटरनॅशनल जेव्हा तुम्ही जातात तेव्हा छोटी विमाने असतात, 737 असेल या 320 असेल, ही 5 तासापर्यंत या 6 तासापर्यंत प्रवास करतात. आणि पुढच्या ह्याच्याकरता म्हणजे 7 तास 8 तास मुंबई दिल्ली, मुंबई न्यूयॉर्क ह्याच्याकरता ही मोठी विमानं लागतात. 777 आलं, 747 आलं आणि नंतर एअरबस 350. त्यावेळेस हा फार मोठा क्वेश्चन आला की 29-30 विमानं ही घेत आहेत, ड्रीम लायनर घेत आहेत. ही नवीनच आली होती तेव्हा. तर एक वस्तू जेव्हा माणूस पण कार घेताना तो पहिला विचार करतो की कुठची कार सक्सेस आहे, कुठच्या कंपनीची सक्सेस आहे. तो न घेता परस्पर निर्णय घेतलेला आणि एअर इंडिया तेव्हा तोट्यात चालली होती. असताना हा गव्हर्नमेंट एअर इंडियाला पैसे कोण देत होतं, गव्हर्नमेंट देत होतं. तर ह्यांनी का त्याचा निर्णय घेतला आणि कशा करता घेतला. आणि हे अगदी खरोखर आहे की ड्रीम लाईनच्या कंप्लेंट फार भरपूर आहेत. कारण काही एक फुली कम्प्युटराइज होते आणि जेव्हा विमानात घेऊन येतात तेव्हा याचं मेंटेनन्स MRO आपल्या इथे खूप भारतामध्ये केल्या जातं. तर त्यावेळेस तुमचे ट्रेन झालेले का, तुमचे इंजिनियर्स ट्रेन नव्हते, आपले एवढे नव्हते. त्यांना एअर इंडियाना ट्रेनिंगला पाठवलेलं, पण त्यांचे पण विचार घेतला नाही. कोणाचाच विचार न घेता मोठा निर्णय घेतलेला आहे. त्या बदली छोटे तुम्ही डिस्टन्सवाले घेऊ शकता की मोठे डिस्टन्स किती आहे तेवढे रूट तुमच्याकडे होता का. कारण का इंडियातले रूट हा मोठा स्कॅम आहे. मी ओपनली आज तुमच्या नॅशनल स्टेडियमवर सांगतो की बाहेरच्या एअरलाइन्सला इकडे कितीतरी तुम्ही परमिशन देता, आठवड्याला महिन्याला एवढं तुम्ही त्यांना लँडिंग देताय, परमिशन देताय, पण तुम्हाला तिथे लँडिंगचे परमिशन आहे का, तेवढी ते मिळत नाहीये. पण ही एव्हिएशन पूर्वीपासून दुर्लक्षित केलेली आहे. आपण दुसऱ्यांना आज गल्फ दुबई हा मोठा हब झालाय, त्या बदली इंडिया हा एव्हिएशनचा मोठा हब होऊ शकत होता जो साऊथ ईस्ट एशिया आणि मिडल ईस्टच्या मध्ये होता. बूम झालं असतं. पण
फार मोठं ते आता पॉलिटिकल इश्यू असल्यामुळे मी जास्ती बोलू शकत नाही त्याला. ठीक. आणि त्यातलाच राज ठाकरेंनी जो प्रश्न विचारला, माझी पूर्ण त्यांना संमती आहे की हे बरोबर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक, निश्चितच सर एक्सपर्ट म्हणून आपण याचं उत्तर दिलंय. मात्र अर्थातच यावर राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर सरकार नेमकं काय उत्तर देत आहे का हेही सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात झी 24 तासच्या आणि एकंदरीतच अपघातांसंदर्भातल्या ज्या शक्यता उपस्थित केल्या, तांत्रिक सगळ्या हे टर्म्स होत्या, मात्र सोप्या भाषेमध्ये आपण सगळं सांगितलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. आणि यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास.